या आठवड्यात हॉलिवूडचा एक चित्रपट आहे मटेरियलिस्टिक, हा प्रदर्शित होत आहे। चित्रपटाचं नाव मटेरियलिस्टिक असलं तरी त्याचा अर्थ असा इथे घ्यायचा आहे की आयुष्यात आपण नेहमी जे वजनदार आहे, जे दिसतं, ज्याच्यामध्ये भारदस्तपणा असतो, ज्याच्यामध्ये खूप मोठी इज्जत असते किंवा ज्याच्याने डोळे दिपून जातात, अशा फक्त जे मटेरियल आहे त्याला आपण टच करू शकतो, फील करू शकतो, नाही फक्त टच करू शकतो, अशा गोष्टींचं एक भव्य दिव्यता आपल्याला दाखवली। मग त्यामध्ये लग्न हा प्रमुख विषय घेतला आहे। एक लग्न करताना आपण काय काय पाहतो? नोकरी, पैसा, अडका, प्रॉपर्टी, घरदार आणि कसं एकंदरीत माणूस आहे नंतर पाहिलं जातं, पण या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं कुटुंब। असंच एक कथानक इथे आहे। लुसी नावाची मुलगी, ती मॅच मेकर आहे आणि ती समाजातल्या वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या मुलं आणि मुलींची लग्न जुळवते। यावेळेला मुलांची काय अपेक्षा ते मुलीकडून की ती बारीक असावी, सुंदर असावी, हाईट असावी, नोकरी चांगली असावी आणि काय नाही। तसंच मुलांची अपेक्षा असते की ती काळी नको, त्यांना गोरी पाहिजे आणि नोकरी पाहिजे आणि आणखीन काय असं सगळं दाखवलं, जे आपल्याला नवीन नाही आहे। आपण भारतीय असल्यामुळे आपल्याला हे सगळं माहिती आहे, आपल्या घरामध्ये आजूबाजूला हे असंच झालेलं आहे। लग्न जुळवताना मुलगा आणि मुलीच्या अपेक्षा काय असतात यावर चित्रपट आधारित आहे। परंतु प्रेम, डेटिंग आणि लग्न या दरम्यान एक तरुण आणि तरुणी यांच्या मनामध्ये काय घडतं हे कधी तुम्ही विचार केला आहे का? हा चित्रपट तुम्हाला विचार करायला लागतो। सिलीन सॉन्ग या दिग्दर्शिकेने हा चित्रपट दिग्दर्शित केला। मला वाटतं ती महिला असल्यामुळे कदाचित तिने महिलांच्या अनुषंगी किंवा महिलांच्या मनातली एक लग्न करताना किंवा बॉयफ्रेंड निवडताना किंवा डेट करतानाची एक घालमेल अतिशय उत्तमरित्याने टिपली आहे। खरं सांगायचं तर एक मुलगी जेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडते तर ती थोडी कन्फ्यूजच असते। तसंच काहीच आपली नायिका लुसीचंही झालं आहे। तिच्या जीवनामध्ये ऑलरेडी जॉन असतो, पण ती त्याच्याबरोबर ब्रेकअप घेते कारण तो गरीब असतो। लुसी मुळात गरिबीत जन्माला आली, गरिबीमध्येच मोठी झाली आणि त्याच्यामुळे तिला नवरा हा गरीब नको असतो, म्हणून तिचं आणि जॉनचं विभक्तपणा येतं आणि तिकडे तिला भेटतो हॅरी रगड श्रीमंत आहे। त्याला काय म्हणतात ते अगदी मटेरियलिस्टिक आहे तो, म्हणजे वैभव, भव्य, दिव्यता आणि काय पैसा, इब्रत हे त्याला फार महत्त्वाचं असतं। जे सुरुवातीला लुसीला वाटतं की नाही तिला तेच पाहिजे, पण कालांतराने तिला समजतं नाही, तिला प्रेमाची गरज आहे, ते जॉनकडे होतं आणि ते नंतर काय होतं मटेरियलिस्टिकमध्ये काय महत्त्वाचं आहे, जे तुम्ही टच करू शकता, जे तुम्ही फील करू शकता, हे दोन्ही विषय, हे दोन्ही विचार मटेरियलिस्टिक हा चित्रपट तुमच्या मनात होतो। मटेरियलिस्टिकमध्ये डकोटा जॉन्सन अगदी सर्वपरिचित चेहरा आहे, क्रिस इव्हन्स आणि पेड्रो पास्कल हे 3 कलाकार आहेत। तिन्ही कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय केलेला आहे। मात्र खरी जी कसरत आहे, खरा जो चित्रपटाचा किमयागार आहे ती म्हणजे चित्रपटाची दिग्दर्शिका सिलीन सॉन्ग। चित्रपटाच्या स्टोरीमध्ये आपल्याला परिचित आहोत आपण, भारतीय सगळ्या चित्रपटाच्या स्टोरीबरोबर जेल होऊ शकतो। खरी कसरत आहे ते हॉलिवूड आणि विदेशामध्ये या चित्रपटाला कशा प्रकारे स्वीकारलं जातं। एक तर चित्रपटाचं जे स्क्रीन प्ले आहे खूप धीमा आहे, खूपच धीमा आहे। टेक्निकॅलिटीजमध्ये चित्रपट उत्तम आहे, एडिटिंग वगैरे चांगलं आहे, पण खूप धीमा आहे। म्हणजे आताच्या स्पीडी जगामध्ये जे स्पीडी चित्रपट घेत आहे त्याच्यामध्ये हा धीमा चित्रपट कितपत लोक पसंत करतील हा एक विचार करण्याजोगा विषय असेल। आणखीन या चित्रपटाची दुसरी खासियत म्हणजे चित्रपटामध्ये भरपूर गाणी, ही गाणी पण आपल्याला परिचित आहेत। आपले भारतीय चित्रपट विदाऊट गाणी पूर्ण होऊ शकत नाही, तसंच या मटेरियलिस्टमध्ये खूप सारी गाणी आणि ते कुठेतरी कथानकाला किंवा कलाकारांच्या मनस्थितीला पुढे नेण्याचं काम अतिशय उत्तम रीतीने करतात। रंगसंगती पाहाल तर फार म्हणजे शक्यतो कलर दाखवण्यापेक्षा दिग्दर्शकाने व्हाईट आणि ब्लॅक बॅकग्राऊंडचा अतिशय उत्तम वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये कदाचित कोणीही प्युअर नसते, सगळ्यांच्या मनामध्ये एक घालमेल असते, ते ती दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सगळं उत्तम आहे। पण कितपत भारतीय त्या चित्रपटाला स्वीकारतात, त्याखेरीज लुसी कोणाला स्वीकारते, जॉनला की हॅरीला, आणि शेवटी जगामध्ये काय महत्त्वाचं आहे, कोणाबरोबर एखादे वर्ष अनेक वर्ष काढायचे असतात, त्या माणसामध्ये काय पाहिजे किंवा त्या स्त्रीमध्ये काय पाहिजे, हा विचार मटेरियलिस्टिक चित्रपट तुम्हाला विचार करायला लावतो। मी स्टार नाही देणार कारण ती पद्धत नाही आहे, ती चुकीची पद्धत आहे एखाद्या चित्रपटाला स्टार देणे, पण तुम्ही पहा, तुम्हाला चित्रपट कसा वाटतो आणि मला रिॲक्शनमध्ये नक्की कळवा।